आपण प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीनं सोयाबीनची शेती करत होतो, परंतु त्या पेरणीमुळे सोयाबीनला उतार काही येत नव्हता। त्यामुळे ह्या वर्षी जी शासनाने पद्धत सुचवली होती जोडवळ पद्धत, त्या जोडवळ पद्धतीने आपण सोयाबीन पेरलेलं आहे आणि त्याचा फरक आता सध्या जाणवत आहे। सध्या आपण या सोयाबीन 1 हेक्टरवर जोडवळ पद्धतीने पेरलेलं आहे आणि 1 हेक्टर तिकडं पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरलेलं आहे। तर आपण थोडक्यात ह्या सोयाबीनची लागण किती आहे ते आपण बघूया। ह्या क्लोज आहे सर। ह्या सोयाबीनच्या शेंगामध्ये तुम्हाला आपल्याला दिसत असेल फरक। आणि आता आपण काय करूया, दुसऱ्या प्लॉट मध्ये साहेबाचे थोडं तुम्ही सांगा ना, थोडंसं बोला। नमस्कार, आज आपण इंडिया ग्रो ब्रँडच्या माध्यमातून नायगाव इथे आलेलो आहे। इंडिया ग्रो ब्रँड गावागावातच नाही तर हा ब्रँड ऑल महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे। यांनी आपलं सुरुवातीचं आपलं भुवास्त्र सुपर हे इंडिया ग्रोचं जबरदस्त प्रोडक्ट ते म्हणजे भुवास्त्र सुपर साधारण वापरलेला आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी आपली इंडिया ग्रोची ग्रो मॅजिकची फवारणी केली आहे, तरी त्या इंडिया ग्रो प्रोडक्टचा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे। सर आपल्याकडे सोबत गरड सर आहेत। सर थोडक्यात सांगा की सोयाबीनची परिस्थिती कशी आहे सध्या सोयाबीनची? साधारणपणे जर पाहिलं तर जी शासनाचा नवीन नियमानुसार आपण जी पारंपरिक पद्धतीने जी सोयाबीनची पेरणी करतो त्यामध्ये बदल करून यांनी साधारणपणे जसं ऊसाची जोडवळ पद्धतीने लावण होतो तसेच सोयाबीनची देखील जोडवळ पद्धतीने पेरणी केली आहे। तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जोडवळ पद्धतीने पेरणी केल्यामुळे त्यांच्या सोयाबीनच्या जी लागण आहे या लागणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक आपले जाणून दिसत आहे। एका झाडाला साधारणपणे 200 ते 250 शेंगाचे प्रमाण या सोयाबीनला आपल्याला दिसत आहे। त्याचप्रमाणे जी पारंपरिक पद्धतीने साधारणपणे ट्रॅक्टरच्या सहाय्याने जी काही पेरणी केलेली आहे त्या पेरणीमुळे जर सोयाबीनच्या लागवडीचं प्रमाण जर पाहिलं, शेंगाची संख्या जर पाहिली, याच्यापेक्षा 50% कमी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्याच्यामुळं जर सोयाबीनची पारंपरिक पद्धतीने पेरणी न करता जर जोडवळ पद्धतीने पेरणी केली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने होत असल्याचं वैभव पाटील यांच्या शेतामध्ये आपल्याला दिसून येत आहे। आपण वैभव पाटील यांच्या शेतामध्ये जी दुसरा 1 हेक्टरचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जी पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेली आहे त्या पेरणीचा प्लॉट पाहण्यासाठी या ठिकाणी आलो। ते पाहिल्यानंतर आपल्या असं निदर्शनास येतं की पारंपरिक पद्धतीने पेरलेल्या सोयाबीनमध्ये आणि जोडवळ पद्धतीने पेरलेल्या सोयाबीनच्या लागवडी शेंगाची जी संख्या आहे या संख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक दिसून येत आहे। याला जर शेंगा पाहिल्या तर एका झाडाला साधारणपणे 50 ते साधारणपणे 45 पर्यंत शेंगा दिसतात, त्याच्यापेक्षा जास्त शेंगा दिसत नाही आणि लागणीचं प्रमाण देखील कमी आहे। आणि त्याचबरोबर या सोयाबीनची उंची जी आहे ती जोडवळ पद्धतीपेक्षा फार जास्त आहे। त्याच्यामुळे जी लागवड समजा शेंगाची संख्या बी कमी आहे आणि एकंदरीत शेंगाची आकार जर पाहिला तर ते देखील लहान आहे, फुलाची संख्या देखील एकदम कमी आहे। त्याचबरोबर या सोयाबीन मध्ये कसल्याही प्रकारचं जी समजा इंडिया ग्रो ॲडव्हान्स मॅजिक किंवा याचे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स याची फवारणी देखील केलेली नसल्यामुळं याचा देखील परिणाम याच्या लागणीवर आपल्याला दिसून येतो। साधारणपणे जर आपण विचार केला तर ग्रो मॅजिक ॲडव्हान्स या जर जैविक औषधाचा जर आपण फवारणीसाठी वापर केला तर याच्यामध्ये जी शेंगाची संख्या आहे ज्या लागणाऱ्या सोयाबीनला याची शेंगाची संख्या वाढते, त्याचबरोबर त्याच्या तेलाचं प्रमाण देखील वाढतं, त्याचबरोबर त्याचं वजन देखील वाढतं, त्याचबरोबर त्याचा आकार देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतो। ज्या प्लॉटमध्ये जी जोडवळ पद्धत आहे त्या प्लॉटमध्ये साधारणपणे ग्रो मॅजिक ॲडव्हान्सची एक फवारणी केली त्याचा तो रिझल्ट दिसतो आणि या सोयाबीनमध्ये कुठल्याही प्रकारची ग्रो मॅजिक ॲडव्हान्स याची फवारणी केलेली नाही, तर या ठिकाणी सर्व रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली आहे। त्याच्यामुळे या सोयाबीनच्या झाडाला असलेली शेंगाची संख्या अत्यंत कमी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे।